महत्त्वाची आणि तितकीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। लाभार्थी महिलांची छाननी करून त्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यात, त्यामुळे सरकारनं ही सगळी प्रक्रिया थांबवली। महिला आणि बालकल्याण विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिली। निवडणुकांनंतर आता छाननी होणार आहे। लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी होणार आहे। विधानसभेत लाडकीमुळे महायुतीला मोठं यश मिळालं होतं। आता ही फटका टाळण्यासाठी म्हणून छाननी आत्ताच न करण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी छाननी प्रक्रिया जैसे ते ठेवली जाणार आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची सध्या छाननी केली जाणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या राज्यात 2,34,00,000 लाभार्थी आहेत, त्यामुळे या मतांचा विचार करता सरकारनं छाननी प्रक्रिया निवडणुकांपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। आजची एक खुशखबर आहे। ती खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर व्हिडिओ हा इंटरेस्टिंग आहे, तो संपूर्ण पहा, कुठेही स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी यामधील कळतील। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक माझी विनंती असणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत शेअर करा, कारण की ही आनंदाची बातमी अशी आहे की सर्व महिलांसाठी ही लाभदायक बातमी आहे। त्या महिलांना काही हप्ते मिळाले नव्हते, त्या महिलांसाठी ही बातमी तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल। तर विषय काय आहे तो आपण पाहूया। चला तर व्हिडिओला सुरू करूया। राज्यातील 2,34,00,000 महिलांना लाभ मिळत होता। कशाचा? तर लाडक्या बहिणीचा। लाडक्या बहिणीसाठी आपण व्हिडिओ पाहिला याच्या अगोदर की सरकारनं आता नुकतेच आताची अपडेट आहे की सरकारनं जी छाननी होती, जी अर्जाची छाननी होती लाडक्या बहिणींची, ती तात्पुरती तिला स्थगिती दिलेली आहे। कारण की निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे सरकारला कुठे दगाफटका होऊ नये, मतामध्ये महिलांचे मत हे अनमोल आहे आणि महिलांमुळे जर 2,34,00,000 या महिला लाभार्थी आहेत, त्यामुळे सरकारला एक चिंता वाटत आहे की जर आपण ही योजनेची छाननी सुरू केली किंवा ज्या महिला अपात्र ठरवल्या आहेत त्या महिला आपल्याला मतदान करणार नाहीत आणि एक तो आपल्याला फटका बसेल। कारण की 2024 मध्ये या मतावरच महायुती सरकार हे सत्तेत आलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल 2024च्या निवडणुकामध्ये यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यामुळे सरकारला बहुमत आलं आणि सरकार सत्तेत स्थापन झालेलं आपण पाहिलेलं आहे। त्याच उद्देशाने आता ज्या निवडणुका आहेत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, त्या निवडणुकाच्या अनुषंगाने त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही जी अर्जाची छाननी मोहीम सुरू केली होती, तिला सध्या तरी तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू केली होती। जून महिन्यात या योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे। योजनेचा पहिला लाभ राज्यातील 2,34,00,000 बहिणींना मिळालेला होता। त्यानंतर ही संख्या कमी जास्त होत गेली। कारण का कमी जास्त होत गेली? तर जी महिलांची संख्या होती ती सरकारला कमी करायची होती आणि एका घरात एका कुटुंबात 2च महिलांना लाभ मिळाला पाहिजे असं सरकारचं धोरण होतं। त्यामुळे सरकारने जेवढी अर्जाची छाननी करून जेवढ्या महिला अपात्र करता येईल तेवढ्या अपात्र करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने सध्या ही प्रक्रिया थांबवलेली आहे। हिला जी गती दिली होती की छाननी ताबडतोब करायला पाहिजे, लवकरात लवकर तुम्ही छाननी करा आणि ज्या महिला अपात्र ठरवण्यात येतील त्या अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करा, अशी जी आतापर्यंत मोहीम राबवली होती तिला स्थगिती दिलेली आहे। अशी माहिती महिला व बालकल्याण विभागातील महत्त्वाच्या सूत्रांनी दिलेली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील
मजूर, अर्जदार महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक लाभ दिला जातो. सध्या राज्यात 2,34,00,000 लाभार्थी आहेत. या योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर वर्षाला सुमारे 50,000 कोटीचा बोजा पडतो. किती? हा बोजा कमी नाहीये. 50,000 कोटी म्हणजे कमी नाहीयेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेतील अर्जाची छाननी मोहीम त्यांनी सुरू करून ज्या महिला अपात्र किंवा वगळण्यात येतील, त्या वगळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. बघा तर हा इंटरेस्टिंग विषय असा आहे, की छाननी प्रक्रियेला स्थगित दिल्यात. खूप महिला या आनंदित आहेत, कारण की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नव्हता, त्या महिलांना आता जूनचा हप्ता पण मिळणार आहे. त्यामुळे सरकारने आता जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत महिलांना कोणतीही काळजी न करता, टेन्शन न घेता एकदम फ्री तुम्हाला सर्व हप्ते मिळणार आहेत. तुम्ही याची कोणतीही काळजी करू नका. कारण की सरकारनं ज्या महिला अपात्र ठरवल्या आहेत, त्या महिलांना पण आता सरसकट ₹1500 देण्याचं ठरवलेलं आहे. निवडणुका होईपर्यंत सर्व महिलांना पैसे येणार आहेत. कोणीही काळजी करू नका. आणि कोणत्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही, ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, की तुम्हाला तो हप्ता कधी मिळेल? मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेन त्याबद्दल. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासाठी प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवला होता. ज्या महिला आयकर भरतात किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर आयकर भरत असेल, टॅक्स भरत असेल, तर अशी माहिती सरकारने मागवलेली होती. हा डेटा मिळाल्याच्या नंतर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांची छाननी होईल अशी शक्यता त्यांनी सांगितली होती. ज्या महिलांचं 2.5 लाख रुपये किती? 2.5 लाख रुपये उत्पन्न आहे. अशा महिलांची ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिलांना ते अपात्र ठरवणार होते. मात्र आगामी महापालिका निवडणुका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुका विचारात घेता ही छाननी प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला निवडणुका होईपर्यंत महिलांना कोणतीही काळजी करायची गरज नाही. सर्व महिलांना ₹1500 मिळणार आहेत. हे 100% शुअर झालेलं आहे. तुम्ही आता कोणतीही चिंता बाळगू नका. तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार. निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल. ज्या महिलांची नोंदणी बाकी आहे, ज्या महिलांना नुकतेच 21 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, त्या महिलांनी लगेच नोंदणी करून घ्या. म्हणजे तुम्हाला या 2-3 महिन्याचा लाभ मिळून जाईल. त्यानंतर सरकारने छाननी मोहीम पाऊले उचलेल अशी अपेक्षा आहे. कारण की निवडणुका झाल्यानंतर सरकारचं सांगता येत नाही. कारण निवडणुका झाल्या की त्यांचा विषय संपला. कारण की पुढच्या निवडणुका ह्या डायरेक्ट विधानसभेच्या आहेत. त्यामुळे त्या 3-4 वर्षानंतर आहेत. तोपर्यंत सरकार जेवढ्या महिला अपात्र ठरवता येतील, तेवढ्या ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे महिलांना कोणतीही काळजी करायची गरज नाही. कोणत्याही महिलांना ज्या महिला अपात्र ठरवल्या होत्या, त्या महिलांना जूनचा हप्ता हा मिळणार आहे. सर्व हप्ते मिळणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हप्ते मिळणार आहेत. तुमची दिवाळी एकदम सुखात जाणार आहे. याची काळजी करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आवडल्यास शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.